तर मित्रांनो, बहिणीच लग्नासाठी आणलेली गाडी सजवायची, पहिले डिझेल टाकून घेऊ, तिच्या पोटच बघावं, मग आपलं बघू आपण. तर मित्रांनो, गाडी चाललंय सजवायचं, तुम्ही बघू शकता. कच्चू दादा ओके ना? कटिंग करायची बाई, चाललाय मेकअप, आपल्याला काही लय करायची गरज नाही, आपण तसं बी चांगलं दिसतो. गाळा नका कापा माहिती झालं फोनच्या नादात. काय म्हणले? फेमस केलं काय? हा, तुम्ही फेमस नमस्कार मित्रांनो, आज बहिणीच लग्न, सगळ्यांनी लग्नाला या. 12:30 वाजता जिजा लॉन्स मध्ये लग्न आहे. तर आपलं सगळं उरकलंय, तर आपण निघलोय गावात. पण त्याच्या आधी एक टमटम बघावं लागेल, कारण की इथले सगळं जे काही मटेरियल आहे ते गावात नाही. मित्रांनो, आता काय चाललंय आता स्वयंपाकाचं नियोजन. बट्टी पेटवायचं चालू आहे. तर मित्रांनो, आता आलोय महादेवच्या मंदिरात नवरीबाईला दर्शनाला घेऊन. हे बबलू शेठ कुठं चाललंय? पांढरेच घालावं लागतात लग्नात, झालं ती पिवळं का व्हायना. दोन ग्लास खाऊ घेऊ, साहेब लय झालाय जेवायला. सकाळी पोहे खाल्ले होते पण. काय पप्पू ऐ मित्रांनो, लग्न आपलं पार पडलंय. कच्ची भाऊनी लग्नात आलतं, पण लग्नातून लवकर कल्टी आणली, डायरेक्ट HF डिलक्स नवीन गाडी आणली. विषयच नाही. काय विषय नाही. कधी दादा कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही कॅश आणले ना? ओके. तर मित्रांनो, काल गुरुवार होता, काल बहिणीच लग्न झाले आणि आज सुट्टी, आज शुक्रवार आहे. तर आता दुपार झाली, झोपायचा टाइम परत झालाय. रातभर झोपून बी काय आपलं हे नाही झालेलं. तर बाबा टाका हातरून पटक्यास, झोपायचं नियोजन लावा. एक चटई उशी निवांत झोपल्या, परत ऊसाची तयारी करावं लागेल. ऊस चालून ठेवावं लागेल फ्रीज भरून. उद्याच नियोजन, बरीच कामं पडल्यात, पण झोपणारच आहे आधी. बघू थोडा त्यामध्ये. पप्पू दादा काय झोपूनच जायला, मोकार गाणी लावतोय मोबाईल मध्ये. लय झोप आलेली आहे. बळबळ का व्हायना झोपावंच लागेल, जरी याने गाणी लावले तरी. बघू उद्या डोळ्या ऊन येते. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायचा आपल्याला टाइम भेटला नाही. पप्पू दादा मी गेलतो खांडेगाव पिसराला कांद्याची गुन्हे आणायला. तसं की त्यांनी काही आपलं मामाचं नाव बघितलं नव्हतं. चला येऊ फिरून, आता टाइम असतो काय आणि आलोय आता जवळ पारगावच्या पुढे आलोय. 5 मिनिटात आपल्या गेली. तर मित्रांनो, दिवसभर सुट्टी असून सुद्धा आपल्याला ऊस तोडायला 6:30 पावणे 7 झाल्यात. पण काय विषय नाही, गावाला पण गेलतो कांद्याची गुन्हे नाही, काय विषय नाही. आताशी 2-4 ऊस तोडल्यात. थोडा किती जरी टाइम झाला, अंधार जरी पडला, तर आपल्या गाडीची लाईट चांगली आहे, त्यामुळं अडचण येत नाही सहजाची. इकडे चालतंय, हाय एक जण लाईट धरायला, तसं बी काही अडचण नाही. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आपण चाललो हॉटेलला. इकडे एक पिशवी, इथे एक पिशवी, इकडे मागे एक थर्मास आणि परत काही पट्टे आल्या पण जार बघून घेतला. पाण्याची फार आवश्यकता आहे. थंड घेतलंय सकाळ सकाळ. जाऊ द्या काय होतं.
तर मित्रांनो बसलो आता उसाळायला. अख्खी मुळी आणलेली आहे. काल 2 मुळ्या तोडल्या होत्या. काल एक साळी आणि आता ही आजच्या नियोजनासाठी एक साळी चालू आहे. आताशी 2 ऊस झाल्यात आणि अर्धा ट्रीप भरलंय. भरायचं अजून एवढं भरल्यावर म्हणजे एवढं साळल्यावर भरण बघू किती वेळ लागतो याला. तर नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे, रात्रीच्या वाजल्या 7. नियोजन लय अचानक ठरलंय. लय म्हणजे काही सांगू शकत नाही एवढे अचानक नियोजन ठरलंय. 2 किलो चिकन, 2 किलो तांदूळ, मटेरियल पण निघली चटणी सगळं आणलंय. आपल्याला फक्त बनवायचंय आणि खादाडायचंय, दुसरं काही काम नाही आपल्याला. चला बघू आता काय काय आणलं निघली चटणी. तेल आणलंय, बरं झालं. हे काय तूप आहे काय? वा 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 मस्त. चिकन बी चांगलं आहे, मस्त आहे, ओके. तर मित्रांनो आपला आपल्याला चांगल्यापैकी मदत केलेली आहे. आता पातेल ठेवलंय वरती. बघू शकतो थोडा कांदा टाकलाय. आपलं चिकन पण चांगलं मॅरिनेशन झालंय. हे भात पण आपला शिजून झालाय. आता चालू आहे रेसिपी. थोडं राहिले पोटले वाट बघतोय त्याने. जार घे बाबा, उशीर झाला. एक तर 10 वाजल्यात. ओ कांदा चिरा आलो. अच्छे से साफ कर. तुम्ही काय आणलं घरून? तांबे कुठे आहेत? 2 ग्लास तिथे ग्लास माझ्याकडे त्याच्यावर पडलेले. तांबे नाही गावले, तांबे नाही ती रोज ओके.